बरं, एक छोटासा टास्क द्यायचा आहे मला तुम्हाला एक जाता जाता, कारण तुमची मैत्री आणि तुमचे किस्से आम्ही एवढे ऐकलेत की आता बघूया आपण एक छोटासा टास्कमधनं 5 गोष्टी देणार आहे मी. तुम्ही ठरवा की ते कोण करणार आहे. कोणी कोणाची वॉकिंग स्टाईल रिक्रिएट करू शकतो. वॉकिंग स्टाईल 5 जणांपैकी 5 जणांची अशी कोणाची काही स्टाईल युनिक असेल किंवा काही असेल. आम्ही रॅन्डम चालतो. श्रवणची करू शकतो. प्लीज 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 श्रेयस अय्यरची कर. थांब थोडं सलमानला इमॅजिन कर. सलमान खानला थोडं पोट बाहेर. श्रवण जो पोट बाहेर काढून आणि एक हातला एक जो श्रेयस अय्यरचा आहे ते चालतं. हातात शिष्पा हातात पण हे. ओके. डायलॉग डिलिव्हरी कोण कशी अशी अर्थात प्रत्येकाची स्टाईल आहे डायलॉग डिलिव्हरीची, तरी तुम्ही कोणाची एकमेकांपैकी मिमिक्री करू शकत असाल तर. शुभमची मी पण करू शकतो. शुभमची असं की हे तू घाबरलायस आता घाबर. हा ठीक आहे, तू ओरड मला. शुभम ऐक ना माझ्या ते होणार ना ते थांब ना, माझे पण आहेत. अजून एक आहे शुभमचं ऍक्च्युली. काहीतरी बोल मला. तर मी काहीतरी बोलतोय सर. अरे तुला कळत नाही? पाणी आण ना. कळत नाही तुला? असं पण शिव मी डायलॉग लिहिला रिअल लाईफ मध्ये तो असं करतो, रिपीट करतो तो. रिपीट करतो. तू काहीतरी बोल मला. पाणी आण ना मला. आणि आणू एक्सप्रेशन्स एखादी कुठली जरी सिच्युएशन असेल तर कोण करण. करणला आहे ना वियर्ड गोष्टी एकमेकात मिक्स करून खाण्याच्या सवयी आहेत. म्हणजे करण बटर चिकन आईस्क्रीम मध्ये डुबवून पण खाऊ शकतो. फ्रेंच फ्राईज फ्रेंच फ्राईज पेप्सी मध्ये डुबवून खातो. आणि आई गं. जर ते गरम असेल आणि गरम असल्यावर तो बाजूच्याला असं पकडतो आणि नाही हे असं काहीतरी हे असं हलतो आणि हे करतो. म्हणून काय हे का करतोस? गरम लागलंय म्हणून. ते वाफा. ओके. फेवरेट वर्ड जो सारखा एखाद्या कोणाचा तरी रिपीट होत असेल किंवा असं काही एखादं फेवरेट वर्ड प्रॉपर आहे. सिद्धांतचा फेवरेट वर्ड नाही. सिद्धांतचा फेवरेट जीभ आणि मिशी आहे. दिवसभर तेव्हा मी थॉट म्हणजे असं काय ऑब्झर्व करत असेल, काय विचारत असेल, तेव्हा माझं ते होतं. फेवरेट वर्ड असं आहे. ओके ओके. लास्ट आहे, एखाद्याचं बिहेवियर शूट दरम्यान कसं असतं तर ते तुम्ही कसं एखादं एक्सप्लेन किंवा आम्हाला करून दाखवू शकत असाल. माझं कराय माझं तुम्हाला माहित आहे की माझं असं असतं की मी बोलतो की नील बाप झालाय, कडक झालाय, हा शॉर्ट बाप झालाय, सेफ्टी घे. आणि सेफ्टी नंतर अजून एक घेऊ. अरे भाई बस कर. कारण एकमेव असं आहे आमच्यामध्ये जो एक रील 6 तास पण शूट करतो. करू शकतो. आणि ते झालंय. ऍक्टर लोक वैतागले. नंतर आम्ही असे पहिले 1-2 टेक असे एकदम आणि मस्त. सगळ्यात छान गोष्ट ही आहे, 6 तासानंतर ती रील आलेलीच ते पण कधी ती कधी कधीच आलेली नसते. मजा नाही. आणि ती अचानक 3 वर्षानंतर आणि ते पण पहिला टेक जो घेतलेला. पहिला take. येस. सो खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि तुमची व्हायरल जर्नी ऐकून. अर्थात खूप कठीण असतं प्रत्येकाला या प्लॅटफॉर्मपर्यंत येणं आणि तुम्ही चांगल्या संधीचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी केलेला आहे म्हणून आज इथपर्यंत पोहोचलेला आहात. ती संधी देखील मिळावी लागते आणि ती तुम्हाला आत्ता या सिनेमाच्या निमित्ताने मिळाली आहे. सो थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला सगळ्यांना तुमच्या सिनेमासाठी देखील आणि तुमच्या वैयक्तिक जर्नीसाठी देखील. थँक्यू सो मच. मित्रांनो, करणनी अनेक अनरिलीज रील्स ठेवलेले आहेत, पण आमची फिल्म मात्र रिलीज होते 24 जुलैला भूतम भयम. Yes. बघायला विसरू नका आपल्या जवळच्या चित्रपटगृहात. Yes. हे मला नाही बोलत जमत म्हणून. बुक माय शो डिस्ट्रिक्ट जिथे काय कुठे काय ब्लॅक सगळीकडे. करून थँक्यू 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 सो मच.